आज परळी येथे शिवराज नारायण दिवटे या 10वीची आता परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना 15-20 पोरांनी केलेली मारहाण। मित्रांनो, हा विषय असा आहे की या विषयाच्या मध्ये मला जेवढी आज दिवसभर त्या प्रक्रियेमध्ये होतो, अनेक फोन यायलेत आणि प्रत्येकाला फोनवर सांगण्यापेक्षा फेसबुकला घेऊन माझ्या काही गोष्टी ज्या मला ज्ञात आहेत त्या मी सांगतो की मुळामध्ये ही जी तरुण गँग आहे या प्रकारामध्ये जलालपूर येथे पंक्तीमध्ये जेवण करण्याच्या काही वाढण्याच्या वादातून ह्या विषयाला सुरुवात झाली आणि तिथं त्या इथल्या जलालपूरच्या काही पोरांबरोबर बाचाबाची झाली आणि हा शिवराज दिवटे हा मुलगा सकाळपासून इथंच होता। सकाळी मीही त्याला बोललो, सगळे नातेवाईकच आहेत आम्ही, त्यामुळं सकाळपासूनच ते सप्त्याच्या काही आमंत्रणामुळे इथं होता आणि ज्या वेळेला परळी ह्या जलालपूरमध्ये त्या काही बाचाबाची झाली त्याच्यानंतर त्या पोरांना शंका आली की तू मारलंस आम्हाला, अशा पद्धतीची मनामध्ये राग धरून रिलायन्स पेट्रोल पंपापासून त्या मुलाला उचललं, रत्नेश्वर मंदिर टोकवाडीच्या टेकडीवर घेऊन गेले आणि एवढ्या भयानक स्वरूपामध्ये त्याला मारहाण केली की अक्षरशः ते व्हिडिओ बघितला किंवा मी तर त्या मुलासोबत अगदी पोलीस स्टेशनपासून त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये होतो, एवढा बिथरलेला आणि एवढा घाबरलेला तो आहे। अक्षरशः सुदैव त्याचं की टोकवाडीचं त्या रत्नेश्वर मंदिरावर लग्न होतं आणि त्या लग्नात असणाऱ्या काही लोकांनी तिथं बघितले आणि 10-20 लोक पळत जाऊन त्या मुलाला वाचवलं। अन्यथा आज दुसरी संतोष अण्णाची ती घटनाच आज बीड जिल्ह्यामध्ये त्या परळीमध्ये घडली असती। मित्रांनो, याच्या मागं सुद्धा त्या पोरांच्या बारकाल पोरं ते त्यांच्या मागं कुणीतरी त्यांचा आका आहे, त्यांना सांगत आहे मारा, गुडघे फोडा, पाय तोडा, त्याचा संतोष देशमुख करा, अशा पद्धतीचंही काही गोष्टी त्या पोरांना आदेश दिला आहेत। ह्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून शेवटी हे प्रकरण इथल्या काही नीच हरामखोर प्रवृत्तीच्या ज्या लोकांनी वेगवेगळ्या माध्यमातून आमाप संपत्ती करून त्या संपत्तीचा नंगानाच करण्याचा जो प्रयत्न या भागामध्ये केलेला आहे याचं मूळ सुद्धा तिथंच जात आहे। मला या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून खास करून पोलीस प्रशासनाला या ठिकाणी विनंती करायची की आज किंवा ह्या 4 दिवसापासून मी काही जी माहिती घेतलेली आहे की मी ज्या भागात राहतो जलालपूरच्या त्या भागाच्या पूर्व म्हणजे ब्रह्मवाडी शिवाराच्या आणि जलालपूरच्या मध्ये डंकिंग नावाचा एक ठिकाण आहे, जुनं रेल्वेचं, त्या ठिकाणी थोडंसं हे झालेलं होतं, ते थोडं बंधारा टाईप, त्या डंकिंगवर दररोज संध्याकाळी 100-1 पोरं वेगवेगळ्या नशा करायलेले तिथं असतात। मग आज परळीमध्ये आपण बघितलं असन गार्डन असल, त्या मिलिंद कॉलेजच्या समोरचं जे तिथं पडीक बांधकाम वगैरे आहे तिथं म्हणजे परळी शहरातल्या 7 ते 8 ठिकाणी तहसील कार्यालयाच्या समोर अंधारात या ठिकाणी परळी शहरातली जी 12 वर्षे ते 25 वर्षाच्या मधली जी फळी 16, 17, 18, 20 वर्षाचे पोरं, हे पोरं वेगवेगळ्या नशा करायलेत। माझी पोलीस प्रशासनाला विनंती की याच्यावर लक्ष ठेवा। त्यामध्ये नशामध्ये आज मला जी काही माहिती मिळाली, दारू, गांजा, चरस हेच नाही तर याला बी लाजवला अशा नशा ह्यांनी कुठून शोधला काही कळना की जे पंक्चर काढायचं सुलोचन असतंय त्याची नशा, झेंडू बॉम्बची नशा, वेगवेगळे जे मलम आपण डोक्याला अंगाला लावतो अशा वेगवेगळ्या मलमची बिरेडला लावून असं खायची, अशी वेगवेगळे आपण संकल्पना म्हणजे ते बघून माणूस खायचा असं म्हणजे विचारच करू कसा शकतोय, अशा पद्धतीचे काही व्यसनं या पोरांना लागलेले आहेत। या माध्यमातून पोलीस प्रशासनासोबत, कारण आज आताही पोलीस प्रशासनाचं एवढं सहकार्य या माध्यमातून लाभलेलं आहे, आज दिवसभर किंवा आताही अनेक वेळा PI दोन्ही शहराच्या ग्रामीणच्या PIचे फोन आहेत मला आणि त्यांचं तर लक्ष आहेच आहे, पण माझी तमाम परळीतल्या खास करून ह्या पोराईच्या मायबापाला विनंती, बाबांनो पोराईवर लक्ष द्या। अरे काय करायचं तुम्हाला साध्य, ह्या परळीला जर सुधारायचं असेल तर सगळ्या पोराच्या बापांनी आपापल्या पोरावर लक्ष द्या। हे काय करायलेत, हे दिवसभर कुठं असतेत, रात्री किती वाजता घरी येतात, काय करतेत, ह्यांच्या तोंडाचा वास घ्या।
ह्यांना बोला हे सुदित असतेत का? ह्याच्यात पोलीस बाकीच्या पेक्षा परळीला बिघडण्यात सगळ्यात मोठं जर कुणाचं वाटा असेल तर त्या पोरायच्या बापाचाच आहे, मायबापाचा आहे. म्हणून विनंती तुम्हाला, हात जोडून हे वेगळे वेगळे यशनं आहेत ते वेगळे वेगळे यशनं करायले पोरं, त्यांना बी वाचवा, तुमच्या पिढ्या वाचवा आणि या परळीला अशा गुन्हेगारी प्रवृत्तीपासून उद्ध्वस्त करू नका. परळीतलं जीवन जगणं मुश्किल झालंय. काय नंगानाचं हे? अरे आम्ही जगावं का मरावं? आणि तुमच्या बापाची छागिरी नाही, तुमच्या उरावर बसून आम्ही लोकशाहीमध्ये महामानवानं दिलेल्या आम्हाला संविधानाचा हक्क बजावून आम्ही या ठिकाणी नांदू आणि तुमचे पाय तुम्हाला वेळीच आम्ही ठेचण्याचं काम लोकशाही मार्गाने नक्कीच करू. एवढंच या ठिकाणी बोलतो. पुनश्च एकदा सगळ्या परळीकरांच्या सगळ्यांना विनंती की या परळीचं गेलेलं वैभव प्राप्त करण्यासाठी, ते वैभव पूर्ववत करण्यासाठी तुम्ही आम्ही सगळे एकत्र येऊ. बिघडलेल्या तरुणाईला, व्यसनाधीनतेकडे वाटचाल केलेल्या तरुणाईकडला चांगल्या मार्गाने आणू. परळीची संस्कृती पुन्हा आपण जपू. इथलं शिक्षण क्षेत्राकडे लक्ष देऊ, व्यापार क्षेत्राकडे लक्ष देऊ आणि या तरुण पिढीला खास करून निर्व्यसनी बनवू. ह्याच्यात पोरायच्या बापानं खास करून लक्ष देण्याची अत्यंत गरज आहे. एवढंच या ठिकाणी बोलतो. पुन्हाच एकदा परळीकरांनो, जातपात धर्म काही नाही. शेवटी गळ्याला आल्यानंतर स्वतःलाच निस्तारायचंय. जातीच्या नावाखाली तरुणांचा तुमचा वापर, या परळीतले काही म्हणायलो मी, फॉर्च्युनरमध्ये फिरणारे हरामखोर ज्यांनी आमाप लोकांना लुटून भ्रष्टाचार करून अनेक अवैध धंदे करून पैसा कमवलाय, ते तुमची दिशाभूल करायलेत. त्यांच्यापासून तुम्ही वाचा, तुमची पिढी वाचवा. एवढंच या ठिकाणी बोलतो. या प्रकरणामध्ये हे जे कोणी हरामखोर आहेत यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी आणि पुन्हाच एकदा या ठिकाणी कडक शासन यांना करावं. अन्यथा आम्हाला परळीकरांना हातात दांडके घेऊन रस्त्यावर उतरावं लागेल. या ठिकाणी ती वेळ पोलीस प्रशासनानं आणि सरकारनं आणू नये. पालकमंत्री अजितदादा, काय ते तुमचा वादा खामक्या, आपण पालकमंत्री झाल्यापासून तर भलतेच प्रकरण हे आमच्या भागात घडायलेत. अरे वाचवा या बीड जिल्ह्याला, वाचवा या परळीला. तुमच्याकडे पालकमंत्री पदाची जबाबदारी आल्यापासून गुन्हेगारी वाढली, आरोप नाही, ही सत्यता आहे. म्हणून ह्या परळीतल्या लोकांना विनंती माझी की या प्रवृत्तीला ठेचण्यासाठी आम्हाला रस्त्यात उतरावं लागेल. हे दिवसभरातलं जे काही प्रकरण घडलं आहे याचा आपण निषेध करू. येणाऱ्या काळामध्ये आपण वज्रमूठ करू. कोणी जात्यात आहे, कोणी सुपात आहे. सुपातल्याने लय आनंद व्यक्त करू नका, कारण वेगवेगळ्या टोळ्या कोणी जेलमध्ये गेल्यात, पण आता नवीन टोळ्या ह्या तिथं उदयाला यायल्यात. तर या टोळ्या आम्हाला मातीत गाडण्यासाठी एक वज्रमूठ आम्हाला हाती घेऊन या ठिकाणी वाटचाल करावं लागेल. एवढंच या ठिकाणी बोलतो, थांबतो. धन्यवाद.